राष्ट्रीयत्व हिंदुत्वाची व्याख्या आणि हिंदू शब्दाचा सत्प्रयोग नि अपप्रयोग. असिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीतिस्मृतः. हिंदू हा शब्द हिंदू संघटनांचा केवळ पायाच होय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक व आकुंचित, बळकट व ढिला, चिरंतन व चंचल, त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदू संघटनांचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्कम, टिकाऊ ठरणारे. हिंदू महासभा काय नि तिने हाती घेतलेले हिंदू संघटनांचे महत् कार्य काय, त्यांचे हिंदू कोण या प्रश्नाचे निश्चित उत्तर दिल्या वाचून एक पाऊलही दिशाभूल न होता पुढे पडणे अशक्य आहे, अनर्थावह होणारे आहे. यास्तव हिंदू संघटनांचे कार्य ज्यांनी हाती घेतलेले त्यांच्याच उपयोगासाठी या अत्यंत महत्वाच्या हिंदू शब्दाविषयी जी काही माहिती आमच्या मते प्रत्येक हिंदूला अगदी मुखोद्गत असणे अवश्य आहे असे वाटते, ती सूत्र रूपाने या लेखात देण्याचा आमचा उद्देश आहे. ती देताना कराव्या लागणाऱ्या त्या सूत्रमय विधानांचे स्पष्टीकरण नि समर्थन देण्याची सोयही अशा एका स्फुट लेखात करता येणे दुर्घट असल्यामुळे आम्ही आरंभीच वाचकांना विनवितो की ज्यांना ते स्पष्टीकरण नि समर्थनही पहावेसे वाटेल त्यांनी ते आमच्या हिंदुत्व या इंग्रजीतील मूळ ग्रंथात किंवा निदान मराठी भाषांतराच्या 3ऱ्या आवृत्तीत अवश्य पहावे. किंबहुना तो मूळ ग्रंथ वाचल्याविना या लेखातील सूत्रमय विधानांना घाईने आक्षेपू नये, कारण त्या पुस्तकाच्या वाचनाने त्या आक्षेपातील कित्येक आक्षेप अनायासेच निरसले जातील असे आम्हास वाटते. हिंदू शब्दाचे पुरातनत्व. 1. हिंदू शब्द मुसलमानांनी काढलेला नाही किंवा आमच्या राष्ट्रास तो प्रथमतः मुसलमानांनी लावलेला नाही. ज्या काळी हिंदू शब्दाच्या उत्पत्तीचे नीटसे संशोधन झाले नव्हते त्या काळची ही दुष्ट दंतकथा. ती कशी ते खाली दिलेल्या हिंदू शब्दाच्या ऐतिहासिक उपपत्तीवरून दिसून येईल. 2. हिंदू, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळगम ऋग्वेदकालीन सप्त सिंधू या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच आहे. ऋग्वेदात सप्त सिंधवः हा शब्द दैशिक नि राष्ट्रीय अर्थी आपल्या वैदिक कालच्या पूर्वजांनी राष्ट्रीय अभिधा म्हणून स्वतःच लावलेला आहे. त्या प्राचीन काळी आपल्या शेजारची इराण, बॅबिलोन, प्राचीन अरब प्रभृती राष्ट्रे ही आपणास त्या आपल्या सप्त सिंधू याच राष्ट्रीय अभिधेने ओळखीत. पारसिकांनी 2500 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या धर्मग्रंथात आपल्या राष्ट्रास हप्त हिंदू असेच म्हटलेले. त्या काळच्या प्राचीन बॅबिलोनियन ग्रंथातून आपल्या इकडून गेलेल्या झिरझिरीतनी सुरेख वस्त्रांना सिंधू किंवा सिंधच म्हटलेले. अलेक्झांडरचेही पूर्वी 200 वर्ष होऊन गेलेला ग्रीक इतिहासकार हेकाटेऑस हाही आपल्या प्राचीन राष्ट्रास आपल्या स्वतःच्याच सिंधू शब्दांचे ग्रीक रूप जे इंदू, इंडिया त्या नावानेच उल्लेखित आहे. बौद्धकाली हिंदुस्थानात येऊन गेलेला चिनी प्रवासी हुएन संग हाही आपल्या राष्ट्रास सिंधू या शब्दाचा चिनी अपभ्रंश जो शिंदू त्याच अभिधेने संबोधिता झाला. फार काय, महम्मद पैगंबर जन्मास येण्यापूर्वी अरब लोक जेव्हा शैव नि शाक्त पंथाशी सदृश असलेल्या एका धर्माचे अनुयायी असत आणि जेव्हा मुसलमानी धर्माचे ठाव ठिकाण देखील अरबांना ठाऊक नव्हते, तेव्हाच्या 2000 वर्षांपूर्वीच्या एका अरब ग्रंथात आपल्या राष्ट्राविषयी बोलताना हिंद व हिंदू ही नावे गौरवाने उच्चारलेली आहेत. उदाहरणार्थ, लवी बीने अख्तक बीने तुर्कीच्या खालील ओळी पहा. अया मुबारकल अर्जे यौ शय्ये नोहा मिनल हिंदे वा आरा दक्कला हो मईयो नज्जेला जिक्रतुन व हल्ल तज्जली यतुन ऐनक सहवी अरब अतुन जिक्रा व हाजे हियोन लज्जे लूर रसूला मिंजा अनल हिंद जुन. दुसरा अरब कवी अरबांच्या मुसलमान पूर्व धर्माचा अभिमानी असा उमर बिने हशीम अबुल हकम महादेवाच्या स्तुतीपर कवितेत लिहितो व लोलहा अजरू
अर्मीमन महादेवू व मनाजेला इल मद्दिने मिनहुम व सेयतरू म अस्सेर अखलकान असानन कल्लहुन वन हुआ नजूमुन अजाअत सुम्मा गाबुल हिंदू व सहबी कया याफिल मका मिल हिंदे यौमना यकुलूना लात हज्जन फैन्नक्टो वज्जरू. भविष्य पुराणाचा आधार येणेप्रमाणे सिंधू काठी निवसणाऱ्या आपल्या वैदिक काळाच्या राष्ट्राची आपली स्वतःची जी अभिधा सप्त सिंधू ती पासूनच आपली हप्त हिंदू, हिंदू, शिंदू, सिंधू, इंडस ही प्राचीन विशेष नावे पडलेली आहेत. उच्चार भिन्न पण मूळ शब्द सप्त सिंधू हाच. त्याची एक साक्ष अद्यापही जी जशीच्या तशी उरलेली आहे ती म्हणजे सिंधू काठच्या आपल्या राष्ट्राच्या एका प्रांतास्तरी आपले स्वतःचे प्राचीनतम सिंधू प्रदेश हेच नाव अद्यापही जसेच्या तसेच राहून गेलेले. 3. हिंदू, हिंदुस्थान ही प्राकृत रूपे सप्त सिंधू, सिंधू, सिंधुस्थान या संस्कृत निस्वकीय अशा आपल्या अभिधांचीच प्राकृत रूपे होत ही गोष्ट आपल्या पुरातन पंडित वर्गालाही ठाऊक होती. ती नावे काही आजच बादरायण संबंधाने जोडलेली नाहीत. याविषयी भविष्य पुराणातील खालील उल्लेख जितके कौतुकावह तितकेच उद्बोधक आहेत. सप्त सिंधूंचेच प्राकृत रूप हप्त हिंदू हे होय असे त्या पुराणातील खालील श्लोकात सांगितले आहे. जानुस्थाने जैनु शब्दः सप्त सिंधुस्तथैवच हप्त हिंदुर्य अवनीती पुनर्ज्ञेया गुरुंडिका. पुढे शालिवाहन कुलातील राजांच्या कथा सांगताना हे पुराण म्हणते, जित्वा शकान दुराधर्षान चीन तार्तर देशजान वाल्हिकान कामरूपांश्च रोमजा खुर्जान शठान तेषां कोशान गृहीत्वाच दंडयोग्यान कारयत स्थापिता तेन मर्यादा म्लेच्छार्याणाम पृथक पृथक. सिंधुस्थानमिति प्राहु राष्ट्रमार्यस्य चोत्तमं म्लेच्छस्थानं परम सिंधोः कृतं तेन महात्मना. भविष्य पुराण प्रतिसर्ग पर्व अध्याय 2. भावार्थ बाल्हिक चीन तार्तारादिक म्लेच्छ शत्रूंचे पारिपत्य केल्यानंतर त्या भूपतीने आपल्या उत्तम अशा आर्य राष्ट्राची सिंध ही सीमा ठरवली. सिंधूच्या अलीकडील ते आमचे सिंधुस्थान व सिंधू पलीकडील ते म्लेच्छ स्थान होय अशी मर्यादा स्थापिली. अटक उल्लंघू नये असा नियम जो प्रचलित झाला तोही याच काळापासून. नागंतव्यम त्वया भूप पैशाचे देश धूर्तके या भविष्य पुराणातील श्लोकात ही सिंधू ओलांडण्याची बंदी सांगितली आहे. तिकडे ती सिंधू आणि इकडे हा सिंधू हे दोनही उल्लंघू नयेत. ते उल्लंघिताच परदेश गमनाचे निषिद्ध कृत्य घडते. ही सिंधू बंदीची 1,500 वर्षांची पुरातन शास्त्रज्ञाही हेच दर्शवते की त्या प्राचीन काळापासून आपल्या या सिंधुस्थानाची मर्यादा असिंधू सिंधू पर्यंत हीच समजली जात होती. 4. सप्त सिंध, सिंधू प्रदेश, सिंधुस्थान प्रभृती शब्दांचे हिंदू हे प्राकृत रूपही आपल्याच प्राकृतीकरणाच्या नियमानुसार आपल्या प्राकृतात रूढावले. संस्कृत शब्दातील सचा आपल्या प्राकृतात विकल्प ह होतो. मारवाडी प्रभृती बोलीत ह्यांची भरपूर उदाहरणे आहेत, जसे की केसरी म्हणजे केहरी, सप्ताह म्हणजे हप्ता, 70 म्हणजे 70, दशा म्हणजे 10, अस्मी, असी, स्म प्रभृतींची प्राकृत रूपे ही यांचीच प्रत्यंतरे होत. आपल्या प्राकृताप्रमाणेच पुरातन पारसी ही संस्कृतचीच एक प्राकृत भाषा असल्यामुळे अनेक रूपे आपल्याप्रमाणेच तीतही साधलेली सापडतात. एवढ्यासाठी ती रूपे तिकडून आली असे नाही किंवा तेवढ्याचमुळे परकीय ठरत नाहीत. हिंदीमधील आज जी अगदी चांद भाटापूर्वीची जुन्यातील जुनी कविता समजली जाते तीच सुद्धा हिंदुस्थान हा शब्द गौरवाने वापरलाय. अटल थाट महिपाट अटल तारा गढथानम
अटल नगर अजमेर अटल हिंदव अस्थानम. पृथ्वीराज रासोत पृथ्वीराजाचे समकालीन चंदभाट यांच्या काव्यात तर आपल्या राष्ट्राचे हिंदू हे अभिधान अत्यंत अभिमानाने आपले सारे राष्ट्र मस्तकी मिरवू लागले असल्याचे दृश्य पानोपान आढळते. हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसलेली ही चरणे पहा. धनी म्हणजेच धन्य हिंदू पृथ्वीराज जिने रजवट्ट उजारिया. धनी हिंदू पृथ्वीराज बोल कलिमज्ज उगारिय. धनी हिंदू पृथ्वीराज जेन सुविहानः संध्यो. बार बारह गृहमुक्की अंतकाल सरबंध्यो. आज भाग चहुबान घर आज भाग हिंदवान. इन जीवित दिल्लीश्वर गंज न सक्कई आन. हिंदू हा शब्द राष्ट्रीयच. यानंतरच्या काळाविषयी तर बोलणेच नको. आर्यावर्त भारत प्रभृती यच्च यावत अधिधानांहूनही हिंदूनी हिंदुस्थान हेच शब्द आमच्या राष्ट्राचे नि राष्ट्रीय जीवनाचे मूर्धाभिषिक्त आदर्श अभिमान नि अभिधान होऊन बसले. प्रासादापासून पर्णकुटीपर्यंत मी हिंदू ही जाणीव रसरसू लागली. मी आर्य, मी भारतीय हे न जाणणारे लाखो लोक सापडले असते, पण मी हिंदू ही जाणीव झोपडी झोपडीपर्यंत कोट्यानुकोटी हिंदूत मुरून गेली. श्री गुरु गोविंद सिंगांनी तिकडे पंजाबात आपले जीवनकार्य स्वतःच्याच शब्दात जे सांगितले ते हेच की सकल जगत में खालसा पंथ गाजे. जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे. इकडे महाराष्ट्रीय समर्थांची तळमळ होती तीही हीच की या भूमंडळाचे ठाई हिंदू ऐसा उरला नाही. तेज बहादुरासारख्या सहस्रावधी हुतात्म्यांनी हिंदू शब्द सोड नाहीतर प्राण तरी सोड अशी शत्रूची धमकी ऐकताच प्राण सोडले, पण हा हिंदू शब्द सोडला नाही. लाखो वीर पुरुष अटक ते रामेश्वर पर्यंत या हिंदुत्वाचे मानास्तव पिढ्यानुपिढ्या समरोसमरी झुंजले, झगडले, रणी राहिले, पण शेवटी अहिंदूची पादशाहीन पादशाही पायाखाली तुडवून जेव्हा ते हिंदू पदपादशाही स्थापिले झाले तेव्हा साऱ्या राष्ट्रभर विजय दुंदुबींनी जी द्वाही फिरवली तीही हीच की बुडाला औरंग्या पापी हिंदुस्थान बळावले. अभक्तांचा क्षयो झाला आनंदवन भुवनी. 5. वर रेखाटलेल्या हिंदू शब्दाच्या इतिहासावरून हे स्पष्ट होते की हिंदू शब्द हा मूलतः नि मुख्यतः दैशिक नि राष्ट्रीय आहे. कोणत्याही विशिष्ट धर्ममताचाच काय तो निदर्शक नव्हे. मूळ सप्तसिंधू हा वेदकालीन शब्दच त्या देशाचा नि त्यात निवसणाऱ्या राष्ट्राचाच मुख्यतः द्योतक होता. सिंधू देश आपले त्या बाजूच्या एका प्रांताचे नावही मुख्यतः दैशिक नि राष्ट्रीयच आहे. परकीयांनी आपले तेच नाव त्याच अर्थी आपणास लावले. हिंदुत्व म्हणजे एक धर्ममत नव्हे. वेद या धर्मग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नाव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नावावरून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जीन मताच्या अनुयायांचे जैन, नानकाच्या धर्मशिष्यांचे नाव जसे शीख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मूलतः निघालेले नसून असिंधू सिंधू विस्तारलेल्या देशास नि त्यात निवासणाऱ्या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही. यासाठीच हिंदू शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे यत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आ सिंधू सिंधू भारत भूमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्रणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे 2 प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहिजे की असिंधू सिंधू भारत भूमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू. यातील पितृभू नि पुण्यभू या शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.
पितृभू म्हणजे जीत आपले आई बाप तेवढेच निपजले ती असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले असा अर्थ आहे. काही जण पटकन शंका घेतात की आम्ही 2 पिढ्या आफ्रिकेत आहोत, मग आम्ही हिंदू नाही की काय? ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी साऱ्या पृथ्वीवर जरी उद्या वसाहती स्थापिल्या तरी त्यांच्या प्राचीन परंपरागत जातीय आणि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार. पुण्यभूचा अर्थ इंग्लिश होली लँड या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक, ऋषी, अवतार वा प्रेषित म्हणजेच पैगंबर प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाईन, मुसलमानांची अरेबिया, अशा अर्थीच हा पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्र भूमी या अर्थी नव्हे. पितृभू आणि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्थी ही आसिंधू सिंधू भारत भूमिका, ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, तो हिंदू. हिंदुत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे. अपसमजाचे मूळ. हिंदुत्वाची ही व्याख्या जर अगदी आरंभीच सापडली असती तर शीख, जैन, फार काय आर्य समाजी सुद्धा जे स्वतःला हिंदू म्हणून घेण्यास मधून मधून बिचकत आले, ते कधीही मुळातच बिचकते ना. इंग्लिशांच्या राजवटीपूर्वी आपल्या साऱ्या पंथोपंथांना व धर्मसंघांना हिंदुत्वाच्या कक्षेतच एकवटावे लागले होते आणि बहुधा तेच अभिदान आपले अत्यंत गौरवास्पद कुलभूषण म्हणून आपले सारे राष्ट्र मिरवीत आले. किरकोळ अपवाद सोडले असता मुसलमानांच्या परधर्मद्वेषाने त्यांना नकळत आपले सारे हिंदू राष्ट्र एकजीव करण्यात हिंदुत्वाची जाणीव यच्चयावत हिंदूत रसरसून त्यांना एकवटण्यात फार मोठे सहाय्य केलेले. हिंदुस्थानातील कोटी कोटी लोकांचे त्या मुसलमान राजवटीने स्वतःच्याच सोयीसाठी धर्मवेडाच्या नशेत 2च तुकडे काय ते पाडले, हिंदू आणि मुसलमान. जो मुसलमान नाही तो हिंदू, ही त्यांची आडदांड व्याख्या. पण योगायोगाने तीच अचूक ठरत गेली, आम्हास हितकारक झाली. कारण त्या योगे अपवाद वजा जाता. जो मुसलमान नव्हता तो हिंदुत्वाच्या ध्वजाखाली येऊन एकवटला. परंतु इंग्रजी राजवटीपासून या बहुसंख्यत्वाने डोईजड झालेल्या हिंदू राष्ट्राच्या एकवटलेल्या गटातच फाटाफूट ज्या योगे होईल असे बुद्धिपुरस्सर यत्न विपक्षाकडून होऊ लागले आणि तेव्हापासून हिंदू कोण ही व्याख्या करण्याचे ही यत्न बुद्धिपुरस्सर आमच्याही लोकनायकांना करावे लागले. त्यावेळी दुर्दैवाने आरंभापासून एक मोठी दिशाभूल झाली, तीही की हिंदू शब्दाचा संबंध हिंदू धर्माशीच काय तो जोडला जाऊन हिंदुत्वाची व्याख्या न करता हिंदू धर्माची व्याख्या आम्ही करू लागलो. हिंदुत्वाची सर्वांगीण व्याख्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक न करता त्याच्या त्या मुख्य अंगाकडे दुर्लक्ष होऊन त्याची धार्मिक व्याख्याच जो तो करू लागला आणि हिंदू समाजातील बहुसंख्य लोक अद्याप देखील वेदानुयायीच असल्यामुळे ती व्याख्या साहजिकपणेच वेदानुयायी तो हिंदू अशी करण्यात आली. इतकेच नव्हे तर बहुजन समाजात मूर्तीपूजा, शेंडी राखणं, गोपूजन प्रभृती हिंदूंचे जे अनेक आचार आहेत, त्यातून त्याला जे पटेल तेच हिंदू धर्माचे वैशिष्ट्य असे समजून ते मानील तो हिंदू अशा अनेकांच्या अनेक व्याख्या पुढे आल्या. पण तो धर्मग्रंथ, धर्ममत न मानणारे पण हिंदू राष्ट्राचे पूर्वापार अंगभूत असणारे एक भाग त्या व्याख्येमुळेच हिंदुत्वाबाहेर पडू लागले. हिंदुत्व हे मुळात हिंदूंमध्ये प्रचलित असलेल्या कोणत्याही धर्ममताहून व्यापक तर असल्यामुळे त्याला बहुसंख्याकांच्या धर्ममताशी समानार्थक समजताच अल्पसंख्याकांना तो हिंदू शब्द अप्रिय आणि अनिष्टही वाटू लागला. विपक्षाचा डाव कसा सफल झाला? हिंदू शब्दाची व्याख्या कोणी श्रुती स्मृती पुराणोक्त सनातन धर्म मानणारा तो हिंदू
अशी केली की स्मृती पुराणादिकांना सर्वस्वी न मानणारे किंवा मुळीच न मानणारे आर्य समाज प्रभृती निव्वळ वैदिक त्या हिंदू शब्दास त्यागू पाहात. बरे, हिंदू म्हणजे जो वेदांत तेवढे प्रमाण मानतो तो, अशी व्याख्या केली तर आर्य समाजीय प्रभृती वैदिक तितका त्यायोगे हिंदू ठरे. पण म्हणूनच जैन, शीख, बौद्ध प्रभृती वेद प्रामाण्य न मानणारे पण हिंदू राष्ट्राच्या रक्ताबीजाचे सख्खे भाऊ, तर मग आम्ही मुळी हिंदू नाहीच म्हणून निषेधून उठत. शीख, जैन, बौद्ध, आर्य समाज, ब्रह्मो समाज, देव समाज प्रभृती अनेक अनेक धर्म वा पंथ मधून मधून हिंदू शब्दास जे नाकारून उठले, त्याचे मुख्य कारण हेच होते की हिंदुत्वाची व्याख्या धार्मिक दृष्टिकोनातूनच काय ती घडवण्याची दिशाभूल झाली. हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे दोन्ही शब्द एकच असे समजले गेले. या फाटाफुटीच्या मुख्य कारणात विपक्षीयांच्या राजकीय कारस्थानांचीही भर पडली. परिणाम असा होत चालला की हिंदू शब्दाची बुद्धिपुरस्सर व्याख्या जोवर घडवण्याचा यत्न होत नव्हता, तोवर जो केवळ परंपरागत भावनेनेच हिंदू राष्ट्रात प्राचीन कालापासून सर्वस्वी सामावलेले होते, ते हिंदुत्वाची धर्मनिष्ठ व्याख्या करू जाताच एक एक बुद्धिपुरस्सर रागाने फुटू लागले. त्यांना फोडण्याचा विपक्षाचा डाव सफलू लागला. बहुसंख्याक अशा वैदिक धर्मासच हिंदू धर्म समजणाऱ्यांनी हिंदू शब्दाची व्याख्या कोणत्याही कुटील हेतून केली नव्हती. समाजातील बहुसंख्याकांच्या लक्षणासच त्या संघाचे लक्षण स्वाभाविकपणे बहुधा सर्वत्र समजले जाते. इतकेच नव्हे तर हिंदू राष्ट्रातून एकही फुटू नये, उलट ते राष्ट्र अधिकाधिक संघटित व्हावे, असाच त्या पूर्वाचार्यांचा हिंदू शब्दाची धर्मनिष्ठ व्याख्या करण्यात सदहेतू होता. पण दिशाभूल नकळत झाली. इच्छेविरुद्ध दुष्परिणाम झाला. परंतु हिंदुत्वाच्या लेखाच्या या मथळ्यावर दिलेल्या व्याख्येमुळे आता त्या गैरसमजाचे मुळावरच कुऱ्हाड घातल्यासारखे होते. व्याख्या म्हटली की अखंडात खंड पाडणे, अगदी भौगोलिक प्रदेशाच्या सीमा देखील उभयपक्षी सामान्यच राहतात. मुसलमानी धर्मातही असे अनेक पंथ आहेत की जे मुस्लिम की गैरमुस्लिम हा वाद व्याख्येने मिटत नाही. उदाहरणार्थ, सध्याच पंजाबमध्ये फणफणलेला कादियानी पंथाचा वाद पहा. मुस्लिमपणाच्या व्याख्येत ते सामावत नाहीत म्हणून एक पक्ष म्हणतो, सामावतात म्हणून दुसरा म्हणतो. मारहाण होण्यापर्यंत पाळी आली आहे. ख्रिस्त्यातही तीच स्थिती. मार्मोन पंथीयांचे उदाहरण पहा. त्याप्रमाणे प्रत्येक व्याख्येचा सीमांत हा विवादास्पद असतो, तसा ह्या व्याख्येचाही असला. तथापि अधिकात अधिक सत्य, हितकरणी सुलभ अशी आज तरी हिंदुत्वाची तीच एक व्याख्या उपलब्ध आहे. तिच्या योगे धर्मविषयक प्रश्नांच्या दुर्लभ्य दलदलीला साफ बगल देऊन हिंदू मात्र तितुका एकाच हिंदू ध्वजाखाली एकवटण्याचा राजमार्ग मोकळा करून दिला गेला. हिंदू कोण नि अहिंदू कोण? श्रुती स्मृती पुराणोक्त प्रमाण मानतात ते सनातनी, केवळ श्रुती प्रमाण मानतात ते वैदिक. स्वतःच्या धर्मास वैदिक धर्माची शाखा वा विकासही न मानता अगदी स्वतंत्र धर्म मानणारे जैन, शीख, बौद्ध म्हणजेच भारतीय बौद्ध प्रभृतींपैकी कोणालाही त्याची धर्मनिष्ठा लवलेशही न सोडता हिंदुत्वाच्या व्याख्येप्रमाणे आपण हिंदू आहोत हे सुखासमाधानाने मानता येते, किंबहुना नाकारताच येत नाही. त्याचप्रमाणे मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू प्रभृती जे अहिंदू आहेत ते तसे का हेही निर्विवादपणे सांगता येते. कसे ते पहा. जैन हिंदू का? तर अगदी वैदिक कालापासून त्यांच्या पितरांची परंपरागत पितृभू ही भारतभूमिका आहे आणि त्यांच्या तीर्थंकरादी धर्मगुरूंनी त्यांचा धर्म ह्याच भारतभूमीत प्रकटविल्यामुळे ती त्यांची पुण्यभू, होली लँड ही आहेच आहे. ह्या अर्थी या अर्थीच काय ते आपण हिंदू आहोत हे आमचे बहुसंख्य जैन बांधव समाधानपूर्वक मानतील, कारण ते ऐतिहासिक सत्य आहे आणि त्यांच्यापैकी ज्यांचा असा विश्वास आहे की त्यांचा धर्म हा वैदिक धर्माची शाखा नसून अगदी स्वतंत्र वा अवैदिक आहे, त्यांच्या त्या निष्ठेला या व्याख्येमुळे मुळीच धक्का लागत नाही. हिंदू म्हणजेच वैदिक असा त्या शब्दाचा चुकीचा अर्थ सहजी होत होता. तेव्हा मात्र तशा स्वतंत्र धर्ममतवादी जैनांना
त्या अर्थी स्वतःस हिंदू म्हणवणे हे विषम वाटणे अपरिहार्य होते. शीख हिंदू का? कारण अगदी वैदिक सप्त सिंधूंपैकी सिंधू ते सरस्वती पर्यंतच्या आर्यांच्या मूलस्थानात त्यांचा परंपरागत निवास आजही असल्यामुळे त्यांची पितृभूही भारतभूमी आहे. आणि त्यांच्या नानकादिक धर्मगुरूंनी जो शीख धर्म प्रथम याच भूमीत प्रकटल्यामुळे त्यांच्या धर्माचे मूळच या भूमीत धरलेले असल्यामुळे ही भारतभूमी त्यांची पुण्यभूमी आहे. म्हणून शीख हिंदू आहेतच आहेत, मग ते वेद मानोत वा न मानोत, मूर्तीपूजा करोत वा न करोत. आर्य समाजीय हिंदू का? ते तर कोणासही या पितृभूमीच्या अभिमानात ममत्वात हार जाणारे नाहीत आणि या भारतभूमीला पुण्यभूमित्वाचा मान सर्वांआधी देतात. ते हिंदू आहेतच आहेत, मग ते पुराणेनी स्मृत्या मानोत वा न मानोत. तीच गोष्ट लिंगायत, राधास्वामीय प्रभृती आमच्या यच्चयावत धर्मांची वा धर्मपंथींची होय. फार काय, भिल्ल, संताळ, कोलेरियन प्रभृतींपैकी जे कोणी भूत प्रेत वा पदार्थपूजक म्हणजेच ॲनिमिस्ट्स असतील त्यांची देखील परंपरागत पितृभू भारतच आणि त्यांचे पूजापंथही मुळापासून माहिती मिळते त्या अवधीत तरी याच भारतभूमीस पुण्यभूही मानित आलेले. यास्तव तेही हिंदूच होत. अशा प्रकारे हिंदू तितका या व्याख्येत सहजी सामावला जातो. पण मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू हे हिंदू का नाहीत? तर यद्यपि त्यापैकी कित्येक बाटलेल्यांची परंपरागत पितृभूमी ही भारतभूमीच असली तथापि त्यांचे धर्म अरबस्थान, पॅलेस्टियन प्रभृती भारतबाह्य देशात उपजल्यामुळे ते या भारतबाह्य देशांनाच आपली होली लँड, पुण्यभू मानणार. ही भूमी त्यांची पुण्यभू नाही म्हणून ते हिंदू नाहीत. तसेच चिनी, जपान, सयामी प्रभृतीही पूर्णपणे हिंदू का नाहीत? तर ते धर्माने जरी हिंदू म्हणजेच बौद्ध असले, म्हणजे भारतभूमी ही जरी त्यांची पुण्यभू असली तरी भारतभूमी ही त्यांची पितृभू नाही. त्यांचे आमचे धर्माचे नाते, पण राष्ट्रभाषा, वंश, इतिहास प्रभृती सर्वथा भिन्न. त्यांचे आमचे राष्ट्राचे नाते मुळापासूनच नाही. म्हणूनच ते हिंदू धर्माचे अंतर्गत असले तरी संपूर्ण हिंदुत्वाचे अधिकारी होऊ शकत नाहीत. वस्तुस्थिती अगदी तशीच आहे. जपानी, चिनी हे स्वतःस हिंदू धर्माचे अनुयायी, बौद्ध या नात्याने म्हणवतील, पण हिंदू राष्ट्राचे अंगभूत राहणार नाहीत. अंकित तर म्हणवणार नाहीतच नाहीत. हिंदू धर्म परिषदेत ते समानतेने समावले जाऊ शकतील, पण हिंदू महासभेत म्हणजेच आमच्या हिंदू राष्ट्रसभेत ते सामावू शकणार नाहीत. त्यांच्या राष्ट्रसभेत आम्ही सामावू शकणार नाही. पण वैदिक, शीख, भारतीय बौद्ध, जैन, सनातनी प्रभृती आम्ही हिंदुत्वाचे पूर्णपणे अधिकारी असलेले आम्ही एकराष्ट्रीय आहोतच आहोत. कारण भारतभूमी आमची नुसती पुण्यभूच नसून पितृभूही आहे. शुद्धीकृतांचा प्रश्नही ह्या व्याख्येने तसाच सोडवला जातो. ते पूर्वी हिंदूच होते, ते शुद्ध होताच पूर्णपणे हिंदुत्वाचे अधिकारी होतात, कारण त्यांची पितृभू नि पुण्यभू भारतभूमीच होते. परंतु जे अमेरिकन, इंग्लिश प्रभृती परराष्ट्रीय ज्यांची पितृभू भारतभूमी नाही, ते हिंदू धर्म स्वीकारताच धर्माने हिंदू होतील, पण राष्ट्रीय दृष्ट्या निराळेच राहणारे असल्यामुळे संपूर्ण हिंदुत्वाचे अधिकारी होणार नाहीत. कारण त्यांची पुण्यभू भारतभूमी झाली तरी पितृभू दुसरी असणार. त्यांच्यातील जे कोणी शरीर संबंधाने आमच्याशी विवाहबद्ध होतील, म्हणजेच वंश, जाती, राष्ट्र या दृष्टीने आमच्यात रक्तबीजांनी एकवटून जातील किंवा हिंदुस्थानचे नागरिकत्व संपादून त्याला पितृभू मानतील, ते मात्र पूर्णपणे हिंदुत्वाचे अधिकारी होतील. साऱ्या जगभर हिंदू धर्माचा प्रचार करण्यास ही व्याख्या कोणतीही आडकाठी घालीत नाही. उपसंहार: एका लेखाच्या मर्यादेत शक्य तितक्या विस्ताराने हिंदू शब्दाची फोड करून त्याच्या प्रस्तुतच्या व्याख्येने हिंदू कोण नि अहिंदू कोण हा प्रश्न बहुतांशी निर्विवादपणे कसा सोडवता येतो हे दाखवले. अर्थातच आता तो हिंदू शब्द त्या सुनिश्चितार्थीच आपण वापरण्याची आतोनात काळजी घेतली पाहिजे. त्याचा प्रयोग योग्य अर्थी कसा आणि का करावा हे वर विषद दिल्यामुळे
त्याचे अपप्रयोग कसे टाळावे हेही अनायासेच त्यात दिग्दर्शिले जात आहे. परंतु तथापिही त्याचा एक अत्यंत आत्मघातक अपप्रयोग जो आपणास अगदी कसोशीने टाळला पाहिजे, तो तेवढा स्वतंत्रपणे उल्लेखनीय भाग आहे. ज्यांना हिंदू संघटनेची अत्यंत तळमळ आहे, अशा पुढाऱ्यांचे तोंडी वृत्तपत्रातून इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष हिंदू महासभेतील वाक्यपीठावरूनही हिंदू आणि जैन, हिंदू आणि शीख, हिंदूंची अस्पृश्यांना सहानुभूती असे शब्दप्रयोग केवळ पूर्वापार सवयीमुळे झटकन योजलेले आढळतात. वाक्य अशी असावयास पाहिजेत की स्पृश्यांनी अस्पृश्यांना देवळे उघडावी, हिंदूंनी अस्पृश्यांना उघडावी हा अपप्रयोग होय. कारण दोघेही हिंदूच. शिखांना शिखेतर हिंदूंची सहानुभूती आहे. पंजाबात वैदिक नि शीख यांनी एकजुटीने मुसलमानी आक्रमणास प्रतिकारावे अशी वाक्य पाहिजेत. शिखांना हिंदूंची सहानुभूती आहे, शिखांनी आणि हिंदूंनी मुसलमानांस प्रतिकारावे हे घातक अपप्रयोग होत. कारण त्यात जे सिद्ध करावयाचे तेच असिद्ध होते. शीख नि हिंदू हे पृथक होत. शीख हिंदू नाहीत, ते नको तेच सूचित होते. फार काय, वृत्तपत्रातून अशी वाक्य देखील येतात की जैनांना आम्हा हिंदूंची अशी विनंती आहे की त्यांनी आपण हिंदू नाही असा दुराग्रह धरू नये. या वाक्यातून वदतो व्याघाताचे उदाहरण हे दुसरे काय द्यावे? जुन्या सवयीने गंजलेल्या लेखण्या आता आम्ही फेकून दिल्या पाहिजेत. हिंदू हा शब्द वैदिक वा सनातनी अशा कोणत्याही पाक्षिक अर्थी न वापरता तो त्याच्या स्वतंत्र, व्यापक नि निश्चितार्थीच वापरावा. कालच्याच दैनिकात पहा, हिंदू व शीख हे दोनही समाज जिन्हांशी चर्चा करीत आहेत अशी वाक्य किती घातक आहेत बरे. पण ती प्रत्ययी वापरण्यात येतात. धार्मिक दृष्टीच्या पोटभेदास व्यक्तपणे तर जैन, शीख, वैदिक, आर्य, सनातनी हे तदर्थक विशिष्ट शब्द योजावेत. हिंदूंनी आर्य समाजी असे न म्हणता सनातनींनी आर्य समाजी म्हणावे. हिंदुत्वाची व्याख्या सरकारातही नोंदवून घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्या लहरी सरशी शिरगणतीमध्ये वाटेल त्यास हिंदू विभागातून फोडून वाटेल त्यास निराळे नोंदण्याचा सरकारी प्रघात हिंदुत्वाची आपली कोणतीही निश्चित व्याख्या नव्हती म्हणून जो इतका बळावला, त्याला आळा घालण्यासाठी ही सत्य, सोपी आणि आता पुष्कळ संस्थांनी मानलेली हिंदुत्वाची व्याख्याच आम्ही एकमुखाने पुढे करावी आणि येत्या शिरगणतीचे आधी ती नोंदवून घ्यावी. म्हणजे तुमची व्याख्याच नाही हे निमित्त तरी कोणास सांगता येणार नाही. प्रत्येक हिंदूला हे तोंडपाठ झाले पाहिजे की असिंधू सिंधू भारत भूमिका ही ज्याची ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो तो हिंदू. संध्येसारखा हा मंत्र आमच्या मुलांकडून प्रातस्मरणात जपवला पाहिजे की असिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदू रीती स्मृतः. सह्याद्री, मे सन 1936.